बातमीनं खुल्या खाद्यतेलाच्या विक्रीवर आता बंदी पाहायला मिळते, तर यवतमाळकरांकडून या निर्णयाचं स्वागत करण्यात आलं। यापूर्वी अनेक नागरिक किराणा दुकानातून खुले तेल खरेदी करत होते, मात्र खुल्या तेलांमध्ये भेसळ होण्याची शक्यता असते आणि त्यामुळे पॅक बंद तेलाचा वापर करण्याचा निर्णय योग्य असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे। खरं तर आपण एक कहावत ऐकलेली आहे, देर आहे दुरुस्त आहे। उशिरा का नाही हो, पण या सरकारने चांगला निर्णय घेतलेला आहे आणि हा निर्णय कौतुकास्पद आहे असं मी समजतो। कारण हा निर्णय शासनाने आधीच घ्यायला पाहिजे होता, खूप आधी घ्यायला पाहिजे होता, पण उशीर झाला शासनाला हा निर्णय घेण्यासाठी। चांगला निर्णय आहे। जसं अन्न औषध प्रशासनाने जे बाबा खुल्या तेलवर कारवाई केलेली आहे आणि तुकाराम मुंडेंनी सांगितलेलं आहे की बाबा खुल्या तेल मार्केटमध्ये विकण्यात येऊ नये। बाबा आम्ही दर महिन्याला किराण्यामधून आतापर्यंत खुलं तेल घेत होतो, पण सरकारनं जे निर्णय घेतलेला आहे की बॉटल बंद तेल आणावे बाबा प्रत्येक नागरिकांनी, मला असं वाटते की हे चांगला निर्णय सरकारकडून घेण्यात आलेला आहे आणि प्रत्येक नागरिकांची खबरदारी याच्यामध्ये घेण्यात आलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।